नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. रशियातील आगीत पुण्यातील तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रशियातील स्मोलेन्स्क स्टेट मेडिकल अकॅडमीमध्ये रविवारी पहाटे लागलेल्या आगीत पुण्याची करिश्मा भोसले हिचा गुदमरून मृत्यू झाला. स्मोलेन्स्क अकॅडमीत सुमारे 2000 विद्यार्थी शिकत असून त्याच ठिकाणी या विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 7:30 वाजता अकॅडमीच्या वसतिगृहात आग लागली. या आगीमध्ये करिश्मा भोसले राहणार म्हाडा कॉलनी, लक्ष्मीनगर, पुणे ही आणि तिची मैत्रीण खोलीत झोपल्या होत्या. मात्र काही वेळातच सर्वत्र आग पसरल्याने त्यांना खोलीतून बाहेर निघता आले नाही. हो, करिश्मा फार हुशार होती. तिची 5वीपासूनच इच्छा होती की ती न्यूरोसर्जन व्हायचं होतं तिला. पण 12वीला तिला CETला कमी मार्क पडले म्हणून आम्हाला परदेशात तिला ॲडमिशन घ्यावं लागलं. कारण इथं भारतातल्या शिक्षणामध्ये डोनेशन फार आहे. 50 लाख 90 लाख रुपये मागत होते. त्यामुळे आम्ही बँक ऑफ महाराष्ट्रामधून 18 लाखाचं कर्ज करून आम्ही तिला तिथं रशियाला शिकण्यासाठी पाठवली होती. आणि आम्हाला रविवारी दुपारी 2:45 वाजता त्यांच्या डीननी फोन केला आणि ह्या 2 मुली गेल्या आहेत एवढंच सांगितलं. आम्ही विचारलं हे कशामुळे लागली, काय झाली, तिचं इन्व्हेस्टिगेशन काय झालं, त्यांना ट्रीटमेंट मिळाली नाही मिळाली. पण ते म्हणाले आम्ही नंतर फोन करतो. आणि त्याच्यानंतर त्यांचा फोन स्विच ऑफ लागत होता. त्यांनी नंतर कॉल केला नाही. रशियन गव्हर्नमेंट किंवा रशियन एम्बसी किंवा रशियन अथॉरिटीज किंवा रशियन कॉलेजचे स्मोलेन्स्क स्टेट मेडिकल अकॅडमीचे जे कॉलेजचे जे स्टाफ आहे त्यांच्याकडून काही मदत मिळाली नाही, ना त्यांचा कॉल आला काय. आम्ही जेव्हा फोन लावायचा प्रयत्न केला ते म्हणतात की आम्हाला रशियन लँग्वेज येते, आम्हाला दुसरी कुठलीही भाषा येत नाही. आणि डॉक्टर आलोकरान जे इंडियन स्टुडंट्सचं बघत होते त्यांचा फोन तर स्विच ऑफ लागत होता. मग अशा वेळी आम्ही कोणाला कॉन्टॅक्ट करायचा. रविवार असल्यामुळे आम्ही एम्बसीला मेल केले. नंतर इंडियन एम्बसीकडून आम्हाला रविवारी संध्याकाळपासून रिस्पॉन्स मिळाला. तिथले जे कॉल साहेब आहेत ते म्हणाले मी सोमवारी तिकडं मी माझी माणसं पाठवत आहे. 3 माणसं त्यांची पाठवली त्यांनी मॉस्कोला. पण तिथं बर्फ पडत असल्यामुळे ते उशिरा पोहोचले. पण ते आपल्या इंडियन एम्बसीच्या लोकांनासुद्धा घटनास्थळी कॉलेज प्रशासनाने जाऊन नाही दिलं. आणि कॉलेज प्रशासन म्हणते तुम्ही काय इकडे येऊ नका. पण इंडियन एम्बसीची जी लोकं गेली ते म्हणतात हे अजिबात कॉपरेट करत नाही आहे, तुम्ही इथे येऊन ॲजिटेट करा. कसं जाणार आम्ही तिथे एवढं लांब. आम्ही मध्यमवर्गीय, आमच्याकडे काय साधन आहे तिकडं जाईन ॲजिटेट करायचं. काय ॲजिटेट करणार. तुमच्या माध्यमाद्वारे तुम्ही इंडियन गव्हर्नमेंटला प्रेशराईज करायला सांगा की नक्की काय घडलं आमच्या मुलांचं, ते खरं आम्हाला कळलं पाहिजे ना. आणि एवढी मोठी युनिव्हर्सिटी आहे आणि साधे सेफ्टी मेजर्स नाही का, साधा स्मोक अलार्म नव्हता का की त्यांचं प्राण वाचलं असताना. हेड काउंट घेतल्यावर कळलं की ते 2 मुली आलेल्या नाही आहेत आणि मग यांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं. तोपर्यंत गुदमरून त्यांचा मृत्यू झाला होता. फायर ही आग ही त्यांच्या शेजारच्या रूममध्ये लागलेली आहे. आणि हे त्यावेळेला गाढ झोपत होते. 3 वाजेपर्यंत माझी मुलगी आणि तिची मैत्रीण अभ्यास करत होती. हो, मागच्या जूनमध्ये ती येणार नव्हती पण त्यांच्या हॉस्टेलमध्ये पेस्ट कंट्रोल चालू होतं म्हणून ती काही दिवसाकरता आली होती. आणि या 14 जूनला माझा 50वा वाढदिवस असल्या कारणाने ती मला 11 जूनला येऊन सरप्राईज देणार होती. मला म्हणजे त्यांना विनंती आहे बाबा, बाहेर आपण परदेशात ही जी मुलं पाठवतो ते कुणाच्या भरोशावर त्यांचे जे म्हणजे ॲट्रॅक्टिव्ह ब्राउचरकडे लक्ष देऊ नका. खरंच फिजिकली तुम्ही चौकशी करा की तिथे ह्या सगळ्या सेफ्टी मेजर्स आहेत का, तरच त्यांना तिकडं पाठवा. देशाला प्रतिभावंत समाज निर्मितीची गरज आहे असे परखड मत सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी व्यक्त केले. शिक्षण जगण्याचे साधन आहे, परंतु आजच्या शिक्षण व्यवस्थेत पदवी घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहता येत नाहीच. शिवाय भाकरी मिळवण्याचे ज्ञान देत नाही. त्यासाठी देश उभा करणारी, समाजाला ज्ञान देणारी मनुष्य तयार होण्यासाठी आजची शिक्षण व्यवस्था बदलायला हवी असे परखड मत सरसंचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी व्यक्त केले. चिंचवड येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलमच्या एकादश प्रारंभ सिंहावलोकन महोत्सवाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप उपस्थित होते.
डॉक्टर भागवत म्हणाले की समाजात शोषणमुक्त, आत्मभान, गौरवशीलता, करुणायुक्त व प्रतिभावंत समाज करण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत बदल घडायला हवेत. शिक्षण ही माणसांच्या मुलांची अनिवार्य गोष्ट आहे. म्हणूनच तो मूलभूत हक्क आहे. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षण पोहोचतच नाही. त्यातही शिक्षण दिवसेंदिवस महाग होत आहे. परंतु शिक्षण देणाऱ्या सर्व संस्थांत व्यापारीकरण होत नाही. मग आजच्या शिक्षण व्यवस्थेत प्रयोगशीलता यायला हवी. चिंतनातून पडताळणी करून नवनवीन भारतीय शिक्षण नीतीमध्ये वेगळे विचार स्वीकारण्याची गरज आहे. आजच्या शिक्षणातून मुलांना मातृभाषेत शिक्षण दिल्यास बुद्धीचा विकास चांगला होताना निश्चितच दिसेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक गिरीश प्रभुने यांनी करत आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. कॅरम या खेळाला शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले. महाराष्ट्र राज्य कॅरम संघटनेच्या सहकार्याने आणि पुणे जिल्हा कॅरम संघटनेच्या वतीने आयोजित 42व्या राष्ट्रीय व आंतरराज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष गटात उत्तर प्रदेश, विदर्भ, कर्नाटक तर महिला गटात तामिळनाडू संघाने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली. भारतीय कॅरम महासंघाच्या मान्यतेने गणेश कला क्रीडा केंद्राच्या हॉलमध्ये शनिवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेतील पुरुष सांघिक गटात उत्तर प्रदेश संघाने गोव्याचा, विदर्भाने हिमाचल प्रदेश, तामिळनाडूने झारखंड संघाचा पराभव केला. या सर्व सामन्यांचे निकाल 3-0 गेम फरकाने झाले. तत्पूर्वी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दीप प्रज्वलन करून या स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी सिने अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, आयोजन समितीचे अध्यक्ष भारत देसरडा, आंतरराष्ट्रीय कॅरम महासंघाचे अध्यक्ष जोसेफ मेयर, सरचिटणीस मोहम्मद सईद, भारतीय महासंघाचे पदाधिकारी, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष विलास वाडेकर, सचिव सुभाष थोरवे उपस्थित होते. यावेळी बापट म्हणाले, समाजाच्या सर्व स्तरात खेळल्या जाणाऱ्या या खेळाला शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. कॅरम ही अशी स्पर्धा आहे, आम्ही कबड्डी, खो खो, क्रिकेट ग्राउंडवर खेळतो, पण हा इंडोर गेम आहे आणि ह्याच्यामध्ये लक्ष असं असतं की स्ट्रायकरने सोंगटी आत गेली पाहिजे. आम्हाला राजकारणात अशा अनेक सोंगट्या आमचा स्ट्रायकर मारून आतही घालाव्या लागतात आणि खालनं परत आणून पण ठेवाव्या लागतात. आणि त्यामुळे ह्या खेळाबद्दल मला निश्चित आकर्षण आहे. मृणाल पण आज इथे ह्या कार्यक्रमाला आलेली आहे. मृणाल ही आमची कन्या आहे पुण्याची आणि ती आंतरराष्ट्रीय स्तरावर तिची आज प्रसिद्धी आहे. तिच्या उपस्थितीने देखील ह्या कार्यक्रमाला शोभा आलेली आहे. तिलाही मी मनापासून धन्यवाद देतो की ती आज ह्या कार्यक्रमाला आली. सर्व संयोजकांना मनापासून धन्यवाद देतो आणि संयोजकांना एकच शब्द देतो की आपण चांगल्या स्पर्धा भरवलेल्या आहेत.
सरकारतर्फे इथे कुठेही तुम्हाला निधीची आणि पैशाची अडचण भासणार नाही. झोपडपट्टी धारकांसाठी मुंबईत जे नियम शासनाने केले आहेत ते सर्व महाराष्ट्रात करावे अशी मागणी राजेश परदेशी यांनी केली. भवानी पेठेतील मुंजळा चाळ येथील योजना पूर्णपणे सदोष असून नागरिकांना प्रचंड यातना सहन कराव्या लागत आहेत. सरकारने मुंबईतील झोपडपट्टीप्रमाणे सर्व महाराष्ट्रात नियम लागू करावेत. मुंबईत झोपडीधारकांना 650 स्क्वेअर फूट प्रमाणे फ्लॅट मिळण्याची तरतूद सरकारने केली आहे. पुण्यामध्ये बिल्डर्स विविध अटी लावून तसेच वयाचा अडसर लावून फ्लॅट देण्यास विरोधाभास करत आहे. शासनाने याबद्दल तात्काळ कारवाई करण्याची आवश्यकता आहे अशी माहिती झोपडपट्टीधारक संघटनेचे अध्यक्ष श्री राजेश परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शब्बीर शेख, सुरेश कांबळे, नंदू बदागरे व भास्कर वाघ उपस्थित होते. परदेशी म्हणाले, बिल्डर्सने झोपडपट्टीधारकांना 279 स्क्वेअर फुटाचे फ्लॅट देण्याचे मंजूर केले असून त्यास देखील अनेक अटी समाविष्ट केल्या आहेत. झोपडपट्टीधारकांना न्याय मागायचा असेल तर त्याचे अपील किंवा माहिती मुंबईत मिळते. काही झोपडपट्टीधारकांना त्यामुळे खूप अडचणी येत आहेत. तरी झोपडपट्टीधारकांच्या न्यायासाठी शिवाजीनगर कोर्टातच सेशन निर्माण करावे अशी देखील मागणी त्यांनी केली. आम्ही आत्ता आयुक्त साहेबांबरोबर आमची मीटिंग झाली आणि मीटिंगमध्ये आम्ही त्यांना मुद्दा मांडला की मुंबई जो 1971चा झोपडपट्टी निर्मूलन कायदा होता त्याच्यामध्ये स्वयंविकासाचं प्रावधान आहे की म्हणजे झोपडीधारक स्वतः सोसायटी स्थापन करून SRA योजना रन करू शकतो. परंतु आयुक्त साहेब म्हणत आहेत की फक्त मुंबईमध्ये त्या गोष्टीचं परमिशन आहे, पुण्यामध्ये त्या गोष्टीचं परमिशन नाही. पुण्यामधला झोपडीधारक मूर्ख आहे, तो स्वतः SRA योजना रन करू शकत नाही, त्याच्यामुळे आम्हाला त्याला परवानगी देता येणार नाही. दुसरं आम्ही म्हटलं की मुंबईमध्ये 35% फंजिबल एरिया झोपडीधारकाला भेटतो, म्हणजे जिथं आता त्याला 270 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया भेटतो आहे त्याचा वाढून 350-400 स्क्वेअर फीट होऊ शकतो, म्हणजे बिल्डअप 500-500पर्यंत भेटेल. पण ते म्हणतायत की त्याच्यामध्ये झोपडीधारकाची फसवणूक होऊ शकते, म्हणजे विकसक त्याला फसवेल, तो म्हणेल मी 450 देतो, 500 देतो, 600 देतो आणि त्याच्यामुळं मग आम्हाला ती जी अट आहे ती आम्हाला ती देता येणार नाही. म्हणजे झोपडीधारकाला फक्त 350 स्क्वेअर फीट बिल्टअप एवढंच घर भेटलं पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त 1 स्क्वेअर फीटपेक्षा जास्त आम्ही विकसकाला देऊ देणार नाही. पण बरेच विकसक द्यायला तयार आहेत, परंतु आयुक्त साहेब म्हणत आहेत की त्याच्यामध्ये झोपडीधारकाची फसवणूक होईल. आता आम्हाला समजत नाही आहे की जर एखादा विकसक 450-500 स्क्वेअर फीट द्यायला तयार आहे, मग त्याच्यामध्ये झोपडीधारकाची फसवणूक कशी होणार आहे? आयुक्त साहेबांना कोणी सांगितलं की झोपडीधारकाची फसवणूक होणार आहे त्याच्यामध्ये? त्याच्यानंतर आम्ही मेंटेनन्सचा विषय मांडतोय, कारण जिथंही SRA योजना चालू झालेली आहे, जिथंही झोपडीधारक SRAच्या इमारतीमध्ये राहत आहेत, सर्वात मोठा प्रश्न हा तिथल्या मेंटेनन्स आहे. आम्ही म्हणतोय की आम्हाला मेंटेनन्स द्या. 20,000 रुपये जो मेंटेनन्स होतोय ते दिला जातोय, त्याच्यामध्ये तिथं काहीच म्हणजे मेंटेनन्स केला जात नाही आहे. त्याच्यामुळं आम्हाला मेंटेनन्समध्ये एक तर पूर्ण त्या इमारतीचा मेंटेनन्स द्या, नाहीतर त्या स्कीममध्ये जो काही TDR निर्माण होतोय त्याचा 10% TDR सोसायटीच्या नावे द्यावा आणि जो ओपन प्लॉट निर्माण होतोय त्याच्यामधला 20% ओपन प्लॉट हा सोसायटीच्या नावे भेटावा. तर प्रमुख मागण्या आपल्या मान्य नाही झाल्या तर आपण काय भूमिका घेणार नक्की? आता जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही, म्हणजे या महिन्यामध्ये आम्ही 51 दिवस आंदोलन केलं, म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी मिळून, आणि जर ह्या आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर 22 फेब्रुवारीपासून आम्ही आझाद मैदान मुंबई इथं सत्याग्रही आंदोलन करणार आहोत. आपला प्रमुख विरोध कोणाला आहे नक्की? म्हणजे आमचा जो प्रमुख विरोध आहे तो विकसकाला सुद्धा नाही आहे, परंतु ज्या शासनाच्या ज्या नियमांमध्ये जी तफावत आहे, म्हणजे मुंबईचे नियम वेगळे, पुण्याचे नियम वेगळे, या नियमांना आमचा खरा विरोध आहे. मुंबईमध्ये जर आहे की तिथं झोपडीधारक SRA योजना रन करू शकतो, आम्हाला पुण्यामध्ये तसं पाहिजे. तिथं जर त्याला फंजिबल एरिया 35% वाढून भेटतोय, आम्हाला इथं पाहिजे. विद्यापीठ कायदा समावेशक हवा अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर सुखदेव थोरात यांनी दिली. विद्यापीठाच्या अधिकार मंडळात सर्व घटकांचे प्रतिनिधित्व करणारे, सरकारचा मर्यादित हस्तक्षेप आणि शैक्षणिक निर्णय प्रक्रियेत
कुलगुरूंना अधिकार असावा, अशा पद्धतीने नवा विद्यापीठ कायदा सर्वसमावेशक असायला हवा, अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष आणि इंडियन काउन्सिल फॉर सोशल सायन्स रिसर्चचे अध्यक्ष डॉक्टर सुखदेव थोरात यांनी दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित चर्चासत्रानंतर पत्रकारांशी बोलताना थोरात यांनी राज्यातील प्रस्तावित नवीन विद्यापीठ कायद्याविषयी भाष्य केले. डॉक्टर थोरात म्हणाले, नव्या कायद्यात सरकारचा मर्यादित अधिकार असले पाहिजे. दलित, आदिवासी, ओबीसी, महिला, अन्य वर्गांचा शैक्षणिक विद्याशाखांमध्ये प्रतिनिधित्व असणे आवश्यक आहे. राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानांवर सरकारचा अंकुश असावा, पण विद्यापीठाचा निर्णय प्रक्रियेत विद्यापीठांना अधिकार असले पाहिजे. शैक्षणिक निर्णय घेण्याची जबाबदारी कुलगुरूंकडे असले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावर आधारित संघर्ष यात्रा चित्रपट येत्या 19 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. संघर्ष यात्रा हा सिनेमा मुंडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून युवा दिग्दर्शक साकार राऊत यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाचे शिवधनुष्य पेलले आहे. या सिनेमाची मुख्य संकल्पना आणि निर्मिती ओम सिद्धिविनायक मोशन पिक्चर्स व बीजेपी चित्रपट युनियनच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आली असून सूर्यकांत बाजी, संदीप घुगे, मुकुंद कुलकर्णी आणि राजू बाजी हे या सिनेमाचे निर्माते आहेत. संघर्ष यात्रा सिनेमात गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय कारकिर्दीसह कौटुंबिक जीवनावरही प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. एक ऊसतोड कामगाराच्या घरातून सुरू होऊन देशाच्या ग्रामविकासासाठी मंत्रालयापर्यंत येऊन धडकणाऱ्या विलक्षण अशा व्यक्तिमत्वाची कहाणी म्हणजे संघर्ष यात्रा आहे. अभिनेता शरद केळकर यांनी गोपीनाथ मुंडेंची भूमिका साकारली असून अभिनेत्री श्रुती मराठेने पंकजा मुंडेंची भूमिका साकारली आहे. अभिनेता ओमकार कर्वे याने प्रमोद महाजन यांची तर दीप्ती भागवतने प्रज्ञा मुंडे यांची भूमिका साकारली आहे. सामाजिक बांधिलकीचे भान जपून या सिनेमाच्या निर्मात्यांपैकी सूर्यकांत बाजी यांनी या सिनेमाच्या माध्यमातून प्राप्त होणारा जो नफा असेल त्यापैकी काही चांगली रक्कम ही दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत म्हणून महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत, अशी घोषणा निर्माते सूर्यकांत बाजी यांच्या वतीने अभिनेता शरद केळकरने केली. संघर्ष यात्रा सिनेमाची कथा, पटकथा आणि संवाद विराज मुळे, विशाल घारगे यांनी लिहिले आहेत. शाहीर मोरेश्वर मेश्राम यांनी लिहिलेल्या पोवाड्याला अनिरुद्ध अक्षय या जोडीने संगीत दिले असून हा पोवाडा सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे व अनिरुद्ध जोशी यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आला आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस यांनी गायलेले शीर्षक गीत हे मंदार चोळकर यांनी लिहिलेले असून संगीत श्रीरंग उहेकर यांचे आहे. सनीश जयराज यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून अनंत कामत यांनी सिनेमाचे संकलन केले आहे. तर असा हा गोपीनाथ मुंडे साहेबांच्या जीवन कार्यावरील सिनेमा आपल्या सर्वांना नक्कीच दिशादर्शक ठरणार असून
येत्या 19 फेब्रुवारीला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. पत्रकार भवन समोरील झाडावर अडकलेल्या घुबडाचे प्राण अग्निशामक दलाने वाचवले. पक्ष्यांच्या काही जाती संपुष्टात आल्या आहेत आणि ज्या जाती अस्तित्वात आहेत त्या देखील दुर्मिळ होत चालल्या आहेत. पुण्यातील पत्रकार भवनासमोरील मोठ्या झाडावर घुबड अडकल्याने त्याचा जीव धोक्यात आला होता. लोकांनी मोठ्या प्रमाणावर त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले, परंतु त्याला वाचवण्याचा प्रयत्न निष्फळ जात होता. अग्निशामक दलाची गाडी अशातच तेथून जात होती व काही लोकांनी विनवणी करून घुबडाला वाचवण्याची विनंती केली. अग्निशामक दलातील कर्मचाऱ्यांनी काही वेळातच अतिशय उंच झाडावरील लटकणाऱ्या घुबडाचे प्राण वाचविले. घुबड हे मोठ्या प्रमाणावर जखमी झाले होते. उपचारासाठी त्याला पशुवैद्यकीय कार्यालयात देण्यात आले. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी शासनाच्या पक्षी बचाव अभियानाला एक प्रकारे प्रतिसादच दिला व घुबडाचे प्राण वाचवल्यानंतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. जवळपास 8 ते 9 पक्ष्यांवर आम्ही काम पाहतो, कारण थोडे आता पक्षी अडकत आहेत. महत्त्वाचं म्हणजे चायनीज मांजामुळे खूप पक्षी अडकायला लागले. पूर्वी जो आपला धाग्याचा मांजा होता त्यांनी झटका दिल्यानंतर तर ते पक्षी लगेच निघून जात होते, परंतु आता चायनीज मांजा असं झालं की त्या अडकल्यानंतर अक्षरशः निघणं त्यांना अशक्य होतं. तसं आमचे सहकारी आणि फायर ब्रिगेडच्या मदतीने आम्ही सातत्याने ते काम पाहतो आहे. परंतु हे करत असताना अनेक वेळा अपघातही होतात आम्हाला लोकांचे, परंतु त्या गोष्टीला आम्ही न थांबता पक्षी वाचवणं हे मोठं काम आम्ही पाहतो. कारण आता आपण पाहतोय की अनेक पक्षी नष्ट होत चालले आहेत. आता कावळे देखील कमी होत चाललेले आहेत. या मांजामुळे त्यांना पण जखमा होऊ शकतात. हो, खूप जखमा झालेल्या आहेत मांजामुळे. हो, घारींना पक्ष्यांना ही जी होती ही पंखामध्ये अडकतात. तिचं जवळच तिथं घरटं आहे आणि घरट्यामध्ये ह्या सीझनमध्ये अंडी टाकले जातात आणि त्यातून ते पिल्लं बाहेर आलेली असतात. त्या पिल्लांना खाऊ वगैरे देण्याकरता घारी आपल्या घरट्याच्या आसपास येतात. आता हे जे मांजे आहे हे पतंग गुल झाल्यानंतर ते झाडांमध्ये उंच झाडात अडकतात आणि हे लवकर पक्ष्यांच्या नजरेच येत नाही आणि ते न आल्यामुळे ते पक्ष्यांना लगेच अडकून जातात ते पक्षी. आणि अशामुळे काय होतात, तो पक्षी अडकून तिथंच मृत्यू होतो जर कुणाचं लक्ष नाही गेलं तर. आणि तो तिथं मृत्यू झाला की त्याच्यावर अवलंबून असलेले त्याचे ते छोटे बच्चे आहेत ते देखील तिथे मृत्यू होतात. अशाने एक जनरेशन नष्ट होत चाललेली. म्हणून आम्ही लोकांना तेच आवाहन करतो आहे. आत्ता मध्यंतरमध्ये मंगळवारपेठेमध्ये काही मुलांनी अक्षरशः पतंगीची आणि त्या मांजाची होळी केली की ह्यापुढे हा मांजा आणि ही पतंग उडवू नये. आम्ही लोकांना सांगतो तुम्ही संस्कृती राहा, तुमची संस्कृती टिकवा, पतंग उडवा, परंतु चायनीज मांजा सोडून. तुमचं नाव मी अरविंद साळवे. कुठली संघटना पक्ष मित्र? नाही, आम्ही इंडिव्हिज्युअल काम करतो. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आणि याबरोबरच जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.